कधी-कधी इतिहासात अशी काही युद्ध घडतात, जी फक्त रणांगणावर जिंकली जात नाहीत, तर ती संपूर्ण देशाचं भविष्य बदलून टाकतात. एक असं युद्ध ज्याने भारताचं सत्ता संतुलन पूर्णपणे उलटं-पालटं केलं. एक असं युद्ध ज्यामुळे परकीय शक्तीचे पाय भारतात अजून खोल रुजले. आज आपण जाणून घेणार आहोत त्या निर्णायक संघर्षाची कहाणी, ज्याने भारताच्या इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं. 1757 बॅटल ऑफ प्लासीनंतर इंग्रजांनी भारतात पाय रोवले, पण अजूनही एक मोठा प्रश्न बाकी होता. भारतावर खऱ्या अर्थाने राज्य करणार कोण? या प्रश्नाचं उत्तर ठरलं 1764 झालेल्या एका भीषण युद्धात, ते म्हणजे बॅटल ऑफ बक्सारमध्ये. प्लासीच्या युद्धानंतर इंग्रजांनी बंगालवर नियंत्रण मिळवलं, पण ते थेट राज्य करत नव्हते, ते नवाबांच्या माध्यमातून सत्ता चालवत होते. सुरुवातीला त्यांनी मीर जाफरला गादीवर बसवलं, पण तो त्यांच्या अपेक्षेनुसार पैसे देऊ शकला नाही आणि इथे सुरू झाला पपेट रूलरचा खेळ. मग इंग्रजांनी त्याला हटवून मीर कासिमला नवाब बनवलं. मीर कासिम हा इतर नवाबांसारखा नव्हता. तो हुशार, धाडसी आणि स्वाभिमानी होता. त्याने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मोंगेरला हलवली, सेना मजबूत केली, सशस्त्र सुधारले, पण सर्वात मोठा निर्णय घेतला: सर्व व्यापाऱ्यांसाठी समान कर. इंग्रज कर न देता व्यापार करत होते, तर भारतीय व्यापाऱ्यांना कर भरावा लागत होता. हे अन्यायकारक होतं आणि हा निर्णय म्हणजे इंग्रजांना थेट आव्हान होतं. इंग्रजांविरुद्ध एकट्याने लढणं शक्य नव्हतं, म्हणून मीर कासिमने मदत मागितली सुजाउद्दौला आणि शाह आलम दुसरे यांना. तिन्ही शक्त्या एकत्र आल्या. आता इंग्रजांसाठी ही सर्वात मोठी परीक्षा होती. 22 ऑक्टोबर 1764 बक्सार. एका बाजूला हजारो भारतीयांची फौज, दुसऱ्या बाजूला कमी पण अत्यंत शिस्तबद्ध इंग्रजांची सेना. इंग्रजांचे नेतृत्व करत होता हेक्टर मुनरो. युद्ध सुरू झालं. तोफांचे आवाज, तलवारींची टक्कर, धूळ, गोंधळ आणि भीती. भारतीय सैन्य संख्या जास्त असूनही त्यांच्यात कॉर्डिनेशन नव्हतं. पण इंग्रजांकडे होतं डिसिप्लिन, स्ट्रॅटेजी आणि ट्रेनिंग. काही तासातच परिस्थिती बदलली आणि भारतीय युती कोसळली. मीर कासिम पडून गेला, बाकीचे शासक पराभूत झाले. हे फक्त एक युद्ध नव्हतं, हा भारताच्या भवितव्याचा टर्निंग पॉईंट होता. 1765 झालेल्या ट्रीटी ऑफ अलाहाबाद या तहामुळे इंग्रजांना बंगाल, बिहार, ओडिसा यांची दिवाणी हक्क मिळाले. म्हणजेच ते थेट कर वसूल करू लागले. भारतात त्यांची सत्ता आता ऑफिशियल झाली. प्लासीचे युद्ध इंग्रजांना दरवाजा उघडून देणारं होतं, पण बक्सारचे युद्ध त्यांना संपूर्ण घराचा मालक बनवणारं ठरलं. इतिहास आपल्याला एक गोष्ट शिकवतो: मोठी ताकद असणं पुरेसं नसतं. एकजूट आणि योग्य स्ट्रॅटेजी नसली तर पराभव निश्चित असतो.